आपण कर्म करायला जातो आणि आपल्याकडून कांड होऊन जाते. कालच नवी गाडी घेतली, आज डायरेक्ट तिचा काचच फोडून तो टाकला. विषय असा झाला की आपल्याला सरकीवर फवारणी करायची होती, पण 2-4 दिवस पाऊस चालू होता, पण फवारणी करणं काही झाली नाही. मग पप्पा म्हणे आज आपण फवारणी करून घेऊ. पहिली तर आपल्या शेंगा पांगवल्या. इथल्या शेंगाने काय होतं बुवा, आपल्याकडे लय मोठी शेंगा आहे, काहून की बिलातीच्या शेंगा इज मोस्ट इम्पॉर्टंट. पंप घेतला, पेट्रोल घेतलं आणि आपल्याला फवारणी करायला खाली जायचं म्हणून बैल काही सोडले आणि त्याला जागीच भूस टाकून दिलं. 7-8 दिवसात आपल्या मक्काची कणस बी मोडणं पडते. ते कसं होतं माहिती का, दिवाळीच्या सुट्ट्या आणि शेतातले कामं एकदाच येऊन जाते. मग काय शाळेतल्या पोट्ट्या मागं नुसते कामच काम, आणि त्याच्यातला मी बी एक आहे. आम्हाला फवारणी तर करणं नव्हती, पण आम्ही टाकीच नव्हते भरेल. मग काय, इथलं पाणी आता बाटलीनंच काढणं होतं. आम्ही सोलारचं चालू केलं असतं, पण पाईप काही इथं कटेल होता म्हणून काही सोलार चालू केलं नाही आम्ही. औषध कालवलं. आणि तुम्ही जर आतापर्यंत व्हिडिओला लाईक आणि आपल्या आयडीला फॉलो नसेल केलं तर पटकन लाईक आणि फॉलो करून टाका. आम्ही सरकीमध्ये तुरीची झाडं बी लावली. सांगू नका कोणला, लोक शेंगा चोरून नेते. पहिले तर आपली गड्डा काढून ठेवणं लागन, काहून की आपली गड्डा की वॉटरप्रूफ नाही, पाण्यात जर पडली तर तवाच खराब होऊन जाईल. आणि आता औषध मारणं झालं आणि मी जातो वरच्या वावरात. वर आलो तर आपली बायशी येईल होती. तिला म्हणलं कॅमेऱ्याकडे पाय, तर ती कशी करू राहिली. ती तर रडायलाच लागली डायरेक्ट. तिला म्हणलं काही नको, म्हणलं कॅमेऱ्याकडे. तिथं दसरा काढणं चालू होता, मग दसरा पाहिला आणि मी आलो इकडं. तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटू पुन्हा एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मी तिला रडायला लावतो, तोपर्यंत फॉलो करून घ्या.